नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी श्रद्धा. भक्तिमय प्रवासच्या नवीन प्रवासामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत तलोजा येथील असलेल्या धोंडोली गावामधील श्री स्वामी समर्थ मठामध्ये. तर चला बघूया. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मठामध्ये प्रवेश करतानाच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडं बघायला भेटतील. खूप सुंदर अशा फुलांनी आपलं स्वागत केलं जातं. सोबतच जसं की हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. मठाचा परिसर इतका शांत आणि सुंदर आहे की तुम्ही इथून हलूच नाही शकणार असं आहे. मठामध्ये प्रवेश करतानाच तुम्हाला उजव्या बाजूला स्वामी बसलेले दिसतील. स्वामींची एक सुंदर अशी मूर्ती त्यांनी इथे ठेवलेली आहे. अक्षरशः स्वामीच बसलेत असं नक्की वाटतं आपल्याला. पाठीमागून थोडं ऊन येत असल्यामुळे, म्हणजे सकाळी मी मॉर्निंगला गेले होते, सो थोडंसं ऊन येत असल्यामुळे ती व्यवस्थित कॅप्चर करता आली नाही. पण एवढी सुंदर मूर्ती स्वामींची मी आजपर्यंत पाहिली नव्हती. स्वामींचं दर्शन घेऊन आलात की तुम्हाला इथे सुंदर अशी विष्णूची मूर्ती दिसेल आणि सोबतच इथे महाप्रसादसुद्धा असतो. जर तुम्हाला इथल्या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे, दर गुरुवारी आरतीनंतर इथे महाप्रसाद असतो. भांड्यांच्या स्वच्छतेवरूनच तुम्हाला इथल्या स्वच्छतेचा अंदाज येईल. गार्डन आणि परिसर खूप सुंदर प्रकारे स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला आहे. स्वामींसोबतच इथे दत्तगुरूंजींचं सुद्धा मंदिर आहे. गणपतीचं आणि शंकरचं सुद्धा सुंदर असं मंदिर आहे. तर आता आपण जाणार आहोत दत्तगुरूजींच्या मंदिरामध्ये. सो इथे जे आहे दत्तगुरूंसोबतच नवनाथ महाराजसुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता दत्त महाराजांची आणि नवनाथांची मूर्ती इतक्या सुंदर प्रकारे ह्यांनी सजवलेली आहे आणि इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी त्याची व्यवस्था ठेवलेली आहे की तुम्ही बघताच क्षणी त्याच्या प्रेमात पडाल.
महाराजांच्या मंदिरामधून बाहेर येताच तुम्हाला समोरच्या बाजूला दिसेल सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर. खूप सुंदर प्रकारे या लोकांनी सजवलं आहे. मी 100 वेळा या व्लॉगमध्ये सुंदर बोलेल, कारण की खरोखरच हा मठ, हे मंदिर खूप सुंदर आणि खूप छान असं ठेवलेलं आहे. गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा छान प्रकारे असं डेकोरेशन केलं होतं आजूबाजूंनी आणि सुंदर मूर्ती होती. आणि सोबतच जसं की तुम्ही बघू शकता की तिला वस्त्र जे घातले होते मूर्तीला ते आणि दागिने ते एवढे शोभत होते की अप्रतिम. आणि त्याच्या बाजूला शंकराचं मंदिर आहे, जसं की नंदी महाराज बाहेर आहेत आणि आतमध्ये शंकराची पिंड तुम्हाला दिसत असेल. खूप सुंदर आणि शांत असं वाटणारं हे मंदिर आहे. बरं, 12 ज्योतिर्लिंगांचं तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल, मिनी दर्शन बोलू शकतो. अदरवाईज इथे प्रतिकृती ठेवलेल्या आहेत त्यांच्या. सो अशा सगळ्या लाईनीमध्ये आहे, तुम्ही सगळ्यांचं दर्शन घेऊ शकता. प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणं पोचणं अशक्य असतं, पण इथे या लोकांनी सोय केलेली आहे की प्रतिकृतीद्वारे तरी ॲटलिस्ट आपण दर्शन घेऊ शकतो. तर सुंदर अशा या मठाचा ॲड्रेस आणि गुगल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की एकदा व्हिजिट करा. मस्ट व्हिजिट प्लेस इन तलुजा लोकेशन. तर असा होता आजचा आपला श्री स्वामी समर्थ मठामधला अनुभव. कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटूया नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.